हॅलो. वामिका स्टार पालघर संघ आपलं प्रतिनिधी पाठवायचं, आपण एक आपलं गिफ्ट पण घेऊन जायचं आहे, गॅजबेटचे प्रोडक्ट. लेट्स प्ले. दुसऱ्या उपबंध फेरीकडे आपण वळत आहोत. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला टीम मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी आणि त्यांच्या विरुद्ध जय स्मृती अष्टविनायक दादर. पहिल्याच बॉलवरती जबरदस्त टायमिंग केलं होतं आशिष पवार, पॉवरफुल पवार. बॉलिंगसाठी समित चव्हाण येत आहेत. या बॉलवर देखील जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली. समित चव्हाण यांच्याकडे देखील अनुभव आहे, खूप वर्ष ही क्रीडा स्पर्धा देखील खेळतायत. दादर शिंदेवाडीचे एक अनुभवी खेळाडू बॉलिंगसाठी येत आहेत. समित चव्हाण स्ट्राईक केला, आशिष पवार नॉन स्ट्राईक केला, विवेक गुराव. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला मात्र समितने एक वेगळ्या अंदाजामध्ये थ्रो देण्याचा प्रयत्न केला गेला. थ्रो देण्याचे एक वेगवेगळे प्रकार आहे, त्यातला एक वेगळा प्रकार आज पाहायला मिळाला. एक रन झाले धावफलकावरती. पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची आहे. विवेक गुरव स्ट्राईक एंडला. या बॉलवर लेगस्टिकच्या बाहेर वाईट बॉल. रन्स करावे लागतील. बॅटिंग करत असताना मुक्तादेवी पॅकर, चुनाभट्टी, कुर्ला, चेंबूर त्या परिसरातील खेळाडू आहेत. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे. सिंगल रन मिळेल. सेमीफायनल मध्ये पहिला संघ जात असताना श्री 11 दिवा डोंबिवली प्रथमच सेमीफायनल खेळतील वाय कट्ट्याची. यावर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. रितेश पाटील तिकडे आहे. जबरदस्त बॉलिंग केली समितने. पहिल्या ओव्हरमध्ये शांत आलाय स्कोर. शेवटचा बॉल असली पेंडिंग आहे. रन झाले आतापर्यंत 4 रन. खूप महत्वाचा बॉल असणार आहे विवेक यांचा. या बॉलला कट करण्याचा प्रयत्न केला. एक जबरदस्त स्क्वेअर कट विवेक गुरवच्या बॅटमधून. रन मिळतील 4. प्रॉपर टायमिंग करत असताना विवेक गुरवने जबरदस्त बॉलला मात्र कट केलं गेलं. टायमिंग खूप चांगलं होतं. धावफलक 4 ने पुढे जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बिनबाद 8 रन. सुरुवात चांगली केली गेली बॅटिंग करत असताना मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी. शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. बॉलिंगसाठी यतिराज देवरुखे बाबू येत आहेत दुसरी ओव्हर घेऊन. बॉलिंगसाठी यतिराज देवरुखे बाबू. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत आशिष पवार. इनिंग चांगली बनले गरजेचं. 36 बॉलमध्ये 50 पर्यंत टार्गेट पाहिजे. 45-50 पर्यंत. आमच्यासोबत आमचे 2 दिवस स्कोरर आमचे स्वीडन आणि आमचे स्वप्नील वारंग. कार्तिक सर्व आमची स्कोरिंग टीम. या बॉलवर लेगस्टिकच्या बाहेर वाईट बॉल. वाई चषक मुंबई आणि महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा. सहकार नगर वडाळा मुंबई. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सनी तिकडे येत आहेत. बॉल थोडासा बाउन्स होतोय. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. सनीने दोन्ही बॉल फेस करत असताना जेव्हा पहिले फेस केले तेव्हा बाउंड्री लगावलेत आणि तेही देखील स्वीप. त्यामुळे त्याला स्वीप आतमध्ये घेतली आणि त्याने स्वीपच खेळली. या बॉलवर पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बाहेर वाईट बॉल. यतिराजला लाईन लेंथ शोधावी लागेल. महत्वाची मॅच असणार आहे. जबरदस्त कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. 6 ओव्हरची मॅच आहे. रन झाले आतापर्यंत 11.
या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका पुन्हा एकदा फसताना पाहिला गेला. येईल तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल. रायडर बॉईज पनवेल आणि यानंतर त्यांच्या विरुद्ध अधिराज सत्यविनायक कामोटे दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. टॉस साठी तयार राहायचं आहे. जबरदस्त बॉलिंग करत असताना यतिराज देवरुखे. वामिका स्टार पालघर संघ आपले भेटवस्तू घेऊन जायचे. आपण गॅजबेटचे प्रोडक्ट आपले घेऊन जायचे आहेत. दरवर्षी आपल्याला इकडून भेटवस्तू असते प्रत्येक संघाला. या बॉलवर देखील पुन्हा एकदा यतिराज कमबॅक करत असताना यतिराज देवरुखे बाबू अनुभव आहे. टर्फ क्रिकेट, मातीतलं क्रिकेट, खूप कमी वयामध्ये एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. ह्या परिसरात देखील येऊन पहिली ह्या ग्राउंडवर अंडर 19 ची देखील एक क्रीडा स्पर्धा व्हायची. त्यात यतिराज देवरुखे देखील एक जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना नेहमीच पाहिलं गेलंय. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा यतिराज स्ट्राईक एंडला विवेक गुराव. चेंबूरचे एक जबरदस्त खेळाडू विवेक चर्चेत राहिले गेले आहेत. या बॉल देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. पार्टनरशिप झाली तर एक चांगलं टार्गेट सेट करू शकते टीम. बॉलिंगसाठी यतिराज देवरुखे बाबू. स्ट्राईक एंडला बॅटर आशिष पवार आहेत. याही खेळाडूची चर्चा राहिली आहे बॅटिंग बॉलिंग करत असताना या क्रीडा स्पर्धेमध्ये. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला. एक सेन्सिबल स्ट्रोक. रितेश पाटील तिकडे आहेत. रन्स मात्र सिंगलने पुढे जाईल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन झाले 13-13. पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेलाय. मात्र इकडे बॅटिंग टीमने बॉलिंगसाठी सनी येत आहेत. विक्रोळी टागोरनगरचे खेळाडू आहेत. खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळले गेले. सनी गुमानला बॉलिंगसाठी येत आहेत. जबरदस्त खेळाडू आहेत. महत्वाची ओव्हर असणारे पॉवर प्लेची. आशिष पवार आणि विवेकने निर्णय घेतला की ह्या ओव्हरमध्ये आपण पॉवर प्लेची चॉईस करूयात, रन्स करूयात. या ओव्हरमध्ये गौतम शर्मा पण दिवाचा एक जबरदस्त खेळाडू चर्चेत राहिलाय. काय मॅच रंगली गेली. पहिली मॅच. सर्वांचे मन अगदी खुश झाले. सर्व प्रेक्षक वर्ग देखील. अशी मॅच व्हावी तर अशी व्हावी. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सनी. स्ट्राईक एंडला बॅटर आशिष पवार. पहिलाच बॉल. फटका थोडा फसला गेलाय. सनी तिकडे गेले. नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेण्याचा प्रयत्न केला गेला. बट सिंगल रन मिळेल. प्रयत्न चालू आहे सनीचे की रन आउट काढणं गरजेचं आहे. विकेट ही जोडी थांबवणं थोडं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला विवेक गुराव. बॅटिंग करावी लागेल विवेकला पण. 40-45 पर्यंत रन्स घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. टीम मुक्तदेवी पॅकर चुनाभट्टी. बॉलिंग अटॅक चांगला आहे. मुक्तदेवी पॅकर संघाचा देखील बॉलिंग अटॅक चांगला आहे. त्यामुळे फायटिंग टार्गेट जर त्यांनी सेट केला तर बॉलर्स देखील चांगली कामगिरी करू शकतात. यावर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला गेला. नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट लागला असता तर चान्स होता. सिंगल रन तिकडे मिळते. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. धावफलक पाहिलं तर आतापर्यंत 15 रन्स आले धावफलकावरती.
याबरोबर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. डॉट बॉल करून चालणार नाही. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स करावे लागतील. आशिष पवार, पवारला पलटवार करावा लागेल. चांगली पिचिंग करत असताना सनी पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची आहे. वाय कट्टर देखील आपलं इंस्टाग्राम पेज आहे, त्या देखील मित्राला तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा मित्रांनो. प्रो लिंक, मुंबई क्रिकेट, सर्व सुधांशू स्पोर्ट्स, आमचे कोलिको एंटरप्राइजेस, करण डेकोरेटर, आमचे भाई, सर्वांचं या क्रीडा स्पर्धेला मुलाचं योगदान राहिलं गेलंय. याबरोबर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्रायकेटला चान्स आहे तिकडे. लाऊड अपील बॅटर आउट. आशिष पवारला बाहेर जावं लागेल आणि या मॅच मध्ये आता कमबॅक करत असताना जयेश स्मृती अष्टविनायक दादर. कुठेतरी कॉम्बिनेशन चुकलं आणि मुक्तादेवी पॅकर चुनापट्टी संघ थोडा मात्र बॅकफुटला गेला या मॅच मध्ये. नवीन नवीन बॅटर आकाश येतात मैदानाच्या आतमध्ये. रन्स खूप गरजेचं आहे. 40-45 पर्यंत मॅच घेऊन जाणं खूप महत्वाचं असणार आहे. टीम मुक्तादेवी पॅकर चुनापट्टी. वाय चषक खेळायचंय, जिंकायचंय, बॅटिंगनेच रन्स करायचे, हा एक महत्वाचा नियम आहे. बॉलिंगसाठी सनी स्ट्रायकेटला विवेक गुराव. ज्याबरोबर समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पद्मनाथ तिकडे आहे. चांगली फिल्डिंग पाहिली गेली. येईल डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग केली. पॉवर प्ले घेण्याचा निर्णय तो मात्र कुठे ना कुठेतरी चुकला, कारण की सनीने एक सेफ ओव्हर आली आहे. चौकार कमी आले या ओव्हरमध्ये. या बॉलवर फ्लिक केला गेलाय. बॉल मात्र समोर खेळले गेले. रितेश पाटील तिकडे आहेत आणि सिंगल रन मिळेल. गुड बॉलिंग सनी. जबरदस्त बॉलिंग केली सनीने. खूप महत्वाची ओव्हर होती पॉवर प्लेची. एक जबरदस्त इकॉनॉमी बॉलिंग केली. फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये 3 रन खर्च करत असताना सनी. आज मला असं वाटतं दिवस सनीचा आहे. पहिल्या मॅचला सनी, आता पण सनी. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रन झाले 16. अजून 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावाचा. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा समित चव्हाण येत आहेत. अनुभवी खेळाडू आहेत. जयेश स्मृती अष्टविनायक दादर. जयेश घरात आज त्यांची आठवण नेहमीच येईल. जेव्हा जेव्हा वाय कट्टरच्या त्यांचा पण परफॉर्मन्स पाहण्यासारखा राहिला नेहमीच. स्ट्राईक एंडला विवेक गुरव आहेत. बॉलिंगसाठी समित चव्हाण. चौथी ओव्हर घेऊन समितवर पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. 6 ओव्हरच्या मॅचेस आज पाहायला मिळतील.
पहिलाच बॉल हवेत खेळले गेलेत, मैदानाच्या बाहेर जावं लागेल विवेकला. येते विकेट. चौथ्या ओव्हरची सुरुवात मात्र समितने विकेट घेत असताना खरं तर पाहिली गेली आहे. मुक्तादेवी पॅकर संघ थोडा बॅकफुटला गेला, आता रन्स करावे लागतील. पार्टनरशिपची गरज आहे. बॅटिंगसाठी श्रद्धेश येत आहेत. काल श्रद्धेशनी फिल्डिंग पण जबरदस्त केली होती. पार्टनरशिपची खूप गरज आहे. आता रन्स आली आतापर्यंत फक्त आणि फक्त 16 रन्सवरती स्कोर थांबलाय बॅटिंग करत असताना टीम मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी. त्यांच्या विरुद्ध जय स्मृती अष्टविनायक दादर. समितने पहिल्या बॉलवर विकेट आले. श्रद्धेश येतात नवीन बॅटर. बॉलिंगसाठी समित. या बॉलवर आपण पाहिलं लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉल. 40च्या प्लस रन्स करणं गरजेचं आहे टीम मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी. या बॉलवर टॅप करायचा प्रयत्न केला गेला. सनी तिकडे आहे, सिंगल रन मिळेल. श्रद्धेश आणि आकाशला मात्र आता रन्स खूप पुढे घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. पार्टनरशिप झाली तर मॅच चांगली होऊ शकते. या बॉलवर स्वीप खेळले गेले. जबरदस्त टायमिंग दिलं गेलंय. तेवढा चांगला फटका पाहिला गेला. आकाशच्या बॅटमधून एक देखना चौकार पाहायला मिळतोय. खूप टायमिंग दिलं समितने आणि आकाशने प्रॉपर स्वीप खेळत असताना धावफलक 4 ने पुढे जाईल. 22-22. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं गेलं तर आकाश. बॉलिंगसाठी समित चव्हाण, स्ट्राईक एंडला बॅटर आहेत आकाश. या बॉल देखील हवेत खेळले गेलेत. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. वीरा आहेत तिकडे. सिंगल रन मिळेल. फायटिंग टार्गेट पर्यंत पोहोचावं लागेल टीम मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या बॉल देखील हवेत खेळायचा प्रयत्न करतो. थोडा फटका फसला गेला. खेळाडू आहेत तिकडे. सिंगल रन मिळेल. एक रन महत्वाचा असणार आहे आता. 24. या बॉल कट केले गेले. स्क्वेअर कट. जबरदस्त फिल्डिंग तिकडे डीप मध्ये. वेल स्टॉप. विशाल तिकडे होते. खूप जबरदस्त फिल्डिंग. विशालला माहिती आहे की त्या झोनला फिल्डिंग करणं मात्र महत्वाचं आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन झाले आतापर्यंत 25 रन झाले धावफलकावरती. पॉवर प्लेचा निर्णय मात्र थोडा चुकला मुक्तादेवी पॅकर संघाचा, नाही तर टीमने जबरदस्त कामगिरी केली होती. जय स्मृती अष्टविनायक दादर संघ देखील मॅच मध्ये आहे. दुसरी क्वार्टर फायनल आपण पाहत आहोत. उपउपांत्य फेरीची मॅच. एका साईडला जय स्मृती अष्टविनायक दादर त्यांच्या विरुद्ध मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल. अधिरा सत्यविनायक कामोटे आणि रायडर बॉईज पनवेल. जबरदस्त सामना यानंतर पण पाहायला मिळेल. वामिका स्टार पालघर आपली भेटवस्तू घेऊन जायची आहे. बॉलिंगसाठी यतिराज देवरुख येतात. शेवटचा 2 ओव्हरचा रोल महत्वाचा असणारे आकाश. एक बाउंड्री तर आकाशच्या बॅटमधून आली आहे.
या बॉल देखील फटका थोडा फसताना पाहिला गेला आहे. बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल आहे. डबलचा कॉल दिला गेला आहे. स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला आणि चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. 50-50 आहे. दोन रन कंप्लीट केलेत का? चेक केलं जात आहे. बॉल थोडा वरती थ्रो केला त्यामुळे बॉल खालतीपर्यंत कलेक्ट करण्यामध्ये थोडं आपण चेक केलं जातं. युट्यूबची टीम 5 कॅमेऱ्यांसह विपुल पांडुलकर आणि त्यांची टीम आपण ही देखील पाहू शकतो. डिसिजन पेंडिंग आहे. खूप चांगलं कार्य 5 दिवस त्यांच्या देखील माध्यमातून पाहिलं गेलं आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. रनआउटच्या रूपामध्ये जबरदस्त थ्रो केला तिकडे. वीरा तिकडे होते. नवीन बॅटर जयेश येतात मैदानाच्या आतमध्ये. रन्स खूप महत्वाचे आहे. चेंबूर कुर्ला त्या परिसरातील खेळाडू आहेत. चुनाभट्टी बॉलिंगसाठी यतिराज देवरुखे बाबू. बॉलिंगसाठी यतिराज देवरुखे. स्ट्राईक एंडला बॅटर जयेश. शेवटचा रोल खूप महत्वाचा असणार आहे. 2 ओव्हरमध्ये फिनिशिंग टच देणं गरजेचं आहे. रायडर बॉईज पनवेल आणि अधिरा सत्यविनायक कामोटे आपण टॉससाठी तयार राहायचं इनिंग ब्रेक्स मध्ये. या बॉलवर स्वीप खेळले गेले. बॉल हवेत होता. थोडा बॉल फिरला. सिंगल रन मिळेल. गुड बॉल बाबू. जबरदस्त पिचिंग केली यतिराजने. या बॉलवर देखील बॅटरला बाहेर जावं लागेल. आता मात्र बॉक्स आउटच्या रूपामध्ये श्रद्धेची पण खेळी संपुष्टामध्ये येते. मुक्तादेवी पॅकर संघ थोडा तिथे डगमगतोय. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये रन्स येणं गरजेचं होतं. बॉल टू बॉल रन जरी आले असते तरी मॅच खूप महत्वाची होती. (27) 27 रन झालेत. मॅच थोडीफार शांत होताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन मोरे येत आहेत. एज अ कॅप्टन देखील आहेत आणि सचिन मोरेला देखील आता रन्स खूप महत्वाचे असणार आहेत बिल्डअप करणं. 38-40 पर्यंत देखील स्कोर कार्ड घेऊन जाणं गरजेचं आहे. मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी. स्ट्राईक एंडला सचिन मोरे. बॉलिंगसाठी यतिराज. या बॉल देखील खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल. नवीन बॅटर आल्यानंतर काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला. पण एक्स्ट्रा रन्स ते मात्र धावफलक पुढे जाईल. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल केले जात आहेत. थोडंफार ज्या अंदाजामध्ये बॉलिंग करतात त्या अंदाजामध्ये फिल्डिंग सजवणं पण गरजेचं आहे. या बॉलवर बॉल आउट. यतिराजचा परफेक्ट बॉल. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सचिन मोरेला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. बॅटर आउट. जबरदस्त बॉलिंग करत असताना यतिराज देवरुखे दोन्ही ओव्हरमध्ये जबरदस्त इकॉनॉमी बॉलिंग करतायत. गुड बॉलिंग. मुक्तादेवी पॅकर चुनापट्टी संघ मात्र कुठेतरी ते डगमगलाय.
28 रन झाले त्या फलकावरती आणि 5 विकेट गेली आहेत. नवीन बॅटर विशाल येतात मैदानाच्या आतमध्ये. विशालला देखील रन्स मात्र आता बनवणं गरजेचं आहे. एक बॉल टू बॉल रन जरी आले तरी 35 पर्यंत स्कोर जाऊ शकतो. तिथपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. मुक्तादेवी पॅकर चुनापट्टी. या बॉलवर देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विशालला देखील जबरदस्त बॉलिंग करत असताना यतिराज देवरुके बॅक टू बॅक विकेट मिळवले जातात आपल्या टीमसाठी. गुड बॉलिंग बाबू. जबरदस्त बॉलिंग ह्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त रन्स खर्च करत असताना 3 रन खर्च करत असताना एक इकॉनॉमी बॉलिंग केली यतिराज देवरुके. बाबू बॅटिंगसाठी अनिकेत येतात नवीन बॅटर. (28) 28 धावा झाल्या धाव फलकावरती. सुरुवात चांगली केली होती पण पॉवर प्ले नंतर कुठे ना कुठेतरी विकेट आले. यतिराज देवरुके बॉलिंगसाठी स्ट्राईक केला नवीन बॅटर अनिकेत. या बॉलवर देखील जबरदस्त बॉल फिरवला गेलाय. काय बॉलिंग केली गेली यतिराज देवरुके. जबरदस्त स्पेल टाकत असताना फक्त 3 रन खर्च करत असताना एक इकॉनॉमी बॉलिंग केली गेली आहे. गुड बॉलिंग यतिराज. बाबू सर्व या क्रीडा स्पर्धेला आम्हाला नेहमी सहकार्य राहणारे गेले असे युवा सेनेचे सरचिटणीस महाराष्ट्र राज्याचे अमयजी घुले साहेब नेहमीच त्यांचा सपोर्ट राहिला गेला आहे. सहकार नगरचे सर्व नागरिक ज्यांनी आम्हाला 5 दिवस सपोर्ट नेहमी करत असतात. त्यानंतर सुधांशू परब, सुधांशू स्पोर्टचे सर्वसर्वाय, प्रोलिंगचे आमचे विपुल पांडुलकर, करंट डेकोरेट आमचे प्रशांत कोटकर भाई, त्यानंतर फारुख इंटरनेट दरवर्षी आम्हाला इंटरनेट सुविधा करत असतात. गणेश देसाई साहेब, त्यानंतर विशाल कांबळे, अभिजित तवटे, विशाल ठाकूर आमच्या गॅट्सबीसाठी त्यांचा आम्हाला सहकार्य राहिले गेले आहे. सुशांत मोरे, मुंबई क्रिकेटची संपूर्ण टीम. पहिला बॉल वीरा चेक केला जाईल, वाईट चेक केला जाईल. अंपायरचं डिसिजन आपण इकडे चेक करूयात. कोलिको एंटरप्राइजेस आम्हाला नेहमीच त्यांचा पण सपोर्ट राहिला गेला आहे. जेवढे नावं घेऊ तेवढी कमी आहेत. कोलिको एंटरप्राइजेस देखील आम्हाला टी शर्टसाठी मोठं सपोर्ट राहिलं गेलं आणि संपूर्ण मंगेश नारकर मित्र मंडळ. वाईटसाठी नक्की डिसिजन पेंडिंग, आम्ही तुमच्यापर्यंत कळवू. 2.5 लाखाचा मानकरी कोण ठरेल. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स धाव फलक पुढे जाईल. 29. या बॉलवर देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वीराने जबरदस्त बॉलला फिरवलं गेलं. मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. मुक्तादेवी पॅकर संघ आता मात्र डगमगलाय. पॉवर प्लेची ओव्हर टर्निंग पॉईंट होती. 3रीच ओव्हर पॉवर प्ले घेतली आणि कुठे ना कुठेतरी फटके तिकडे फसले, विकेट आले.
बॉलिंगसाठी वीरा. सायन धारावीचे खेळाडू आहेत वीरा. चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळले गेले आहेत. अनुभव आहे त्यांच्याकडे पण. बॅटिंगसाठी येतात नवीन बॅटर अक्षय. बाउंड्रीची गरज आहे. एका दुसरी बाउंड्री आली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो मुक्तादेवी पॅकर चुनापट्टी. या बॉल देखील थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त बॉलिंग वीरा. जबरदस्त बॉलिंग करत असताना वीरा. या बॉलवर व्हाईट बॉल. खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला वीराने. 1 रन्सने धावफलक पुढे जाईल. 3-0-30. 30 रन झाले धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम मुक्तादेवी पॅकर चुनापट्टी. या बॉलवर देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त बॉलिंग करत असताना वीरा. मुक्तादेवी पॅकर संघ थोडा मात्र डगमगला. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता पण तो निर्णय मात्र कुठे ना कुठेतरी बॅटर्सने जी पहिली जी वरची फळी होती ती कुठेतरी डगमगली. विकेट्स आले. या बॉलवर समोर ड्राईव्ह केला गेला. खेळाडू आहे तिकडे. थोडीशी मिसफील्ड होती बट बॉल आतमध्ये ढकलला गेला. वेल स्टॉप समित. या ग्राउंडवर हा रोल खूप महत्वाचा की बॉल आतमध्ये ठेवायचा. भले डबल गेला तरी चालेल पण बाउंड्री नाही गेली पाहिजे. 35-40 पर्यंत स्कोर पाहिजे होता पण तो स्कोर थोडा थांबलाय. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत अनिकेत. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त बॉलिंग करत असताना वीरा. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 रन खर्च करत असताना या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. जबरदस्त बॉलिंग वीरा. वीरा वीरा देखो है सुलतान. जबरदस्त बॉलिंग वीरा. चला टॉस साठी यायचं आहे. जबरदस्त बॉलिंग केली गेली वीराने. शेवटची ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळली गेली. 3 रन खर्च करत असताना रायडर बॉईज पनवेल आणि त्यांच्या विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. एक महत्वाच्या मॅचचा टॉस केला जाईल. रायडर बॉईज पनवेल कॅप्टन लगेच या. अजित निकम सर आपण मैदानाचा बघायचं. अजित निकम सर संजयजी साखरे यांच्या हातातून टॉस केला जाईल या महत्वाच्या मॅचचा. रायडर बॉईज पनवेल आणि त्यांच्या विरुद्ध आदित्य सत्यविनायक कामोटे. महत्वाच्या मॅचचा टॉस आहे. रायडर बॉईज पनवेल आणि आदित्य सत्यविनायक कामोटे. कामोटे पनवेल पनवेल कामोटे. वाय आकाश गुरव. अगदी मी कधी टिक्का लावताना आकाशला बघितलं ना. आज टिक्का वगैरे लावून आलाय. आकाश काय म्हणशील टॉस जिंकलाय डिसिजन काय असेल? आम्ही पहिला फिल्डिंग करू. आणि काय म्हणशील खूप पलटवार ह्या वायकट्टामध्ये पाहिले गेले. तुम्ही पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाले होते परंतु 4 दिवस ही क्रिकेट एन्जॉय करत होते. काय बोलशील वायकट्टा कशा प्रकारे नक्कीच सक्सेस पुढे होत चाललाय? वायकट्टामध्ये सगळ्या टीम चांगल्या असतात 32च्या 32. तर कोणाला लेझी घेऊन चालणार नाही. सगळे चांगले क्रिकेट खेळूनच पुढे आलेत. तर आम्ही म्हणजे जेवढ्यात कमी कमी रोकायला बघू पण आम्ही चांगली मॅच होईल. जरा मजा येईल खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा सर. आकाश गुरव ऑल द बेस्ट. रायडर बॉईज पनवेल. प्रणिल नक्कीच प्रश्न हा असेल की आज तुम्ही पण खूप वर्षे क्रीडा स्पर्धा खेळताय परंतु मुंबईतील एक जबरदस्त संघ समोर आहे. कशा प्रकारे तयारीने उतरलायत? नक्कीच बलाढ्य संघ आहे खूप. त्यांना कमीत कमी धावामध्ये सॉरी आम्ही जास्त रन करायचा प्रयत्न करू. 40-45 प्लस करू. आणि वायकट्टा
नक्कीच वायकट्टा खूप प्रिशियस टुर्नामेंट आहे आणि आमच्यासाठी तर खूप महत्त्वाची आहे, कारण की आम्ही खूप कमी टुर्नामेंट खेळतो मुंबई विभागात आणि ही एक मानाची स्पर्धा आहे आणि आम्हाला चान्स मिळतो दरवर्षी. तर खरंच आभार मानेन मी पूर्ण अमय घोले सरांचा आणि पूर्ण कमिटीचं. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. वळूया दुसऱ्या डावाकडे. टार्गेट आपण पाहिलं तर बत्तीस धावांचं टार्गेट आहे, परंतु कोणतंच टार्गेट पहिला बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. सुरुवातच चांगली केली गेली आहे. मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी. पहिला बॉल येतोय डॉट बॉल. 32चं टार्गेट आहे. श्रद्धेश बॉलिंगसाठी स्ट्रायकेटला गौतम शर्मा. या बॉलवर टॅप खेळला गेलाय. खेळाडू येतात तिकडे. नॉन स्ट्रायकेटला चान्स आहे. थ्रो थोडा लेझी करताना पाहिले गेले, परंतु एक सिंगल रनने खातं ओपन केलं गेलं टीम जय स्मृती अष्टविनायक दादर. संकेत भगत पण आधी आज खुश झाले. त्यांची टीम सेमीफायनल मध्ये गेली. पहिल्यांदाच वायकट्टाची सेमीफायनल ते खेळताना पाहायला मिळतील. सनी आहेत स्ट्राईक एंडला. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स करावे लागतील. बॉलिंगसाठी श्रद्धेश. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत विवेक. सिंगल रन तिकडे मिळेल. सुरुवात शांत केली आहे सनी आणि गौतमला माहिती आहे की आपण मॅच मध्ये इझिली येऊ शकतो. 32चं टार्गेट आहे. हलक्यात घेऊन चालणार नाही. रन चालू ठेवणं गरजेचं आहे. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. येईल डॉट बॉल. प्रॉपर बॅटवरती बॉल आलेला नाहीये. डॉट बॉल करून चालणार नाहीये. मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. फटका थोडा पुन्हा एकदा फसताना पाहायला मिळतो. रन सिंगल मेल. श्रद्धेची पहिली ओव्हर आतापर्यंत चांगली आली आहे. इकॉनॉमी बॉलिंग करता आतापर्यंत रन्स मात्र फक्त आणि फक्त 3 रन खर्च करत असताना 1 टू गो. शेवटचा बॉल आहे. बॉलिंगसाठी श्रद्धेश. स्ट्राईक एंडला सनी. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय. सनीच्या बॅटमधून एक देखणा फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमा रेषेच्या पार. मिळेल चौकार. सनी. शेवटच्या बॉलवर मात्र सनीने फायदा उचलला आणि त्याला माहिती आहे की पॉवर प्लेला एक बाउंड्री येणं गरजेचं होतं. पण गुड बॉलिंग श्रद्धेश. जबरदस्त मॅच आहे. दुसरी क्वार्टर फायनलच्या मॅच चालू आहे. 32 धावांचा टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी जितू येत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन्स होते. या ओव्हरमध्ये 7 रन्स आहेत पहिल्या इनिंग मध्ये. कंपेअर जर केलं तर पहिल्या इनिंग मध्ये पॉवर प्लेला 8 रन होते, बट या ओव्हरमध्ये 7 रन केलेत. गौतम शर्मा आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहतो जितू. खूप महत्वाची ओव्हर असणारी जितू यांची देखील. उर्वरित ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा वायकट्टा आपण पाहतोय. मंगेश नारकर मित्र मंडळ आयोजित 15वं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं.
आणि 15व्या वर्षाचा शेवटचा दिवस, संडे फंडे फायनल डे. बॉलिंगसाठी जीतू, स्ट्राईक एंडला गौतम शर्मा. दिवस एक जबरदस्त खेळाडू आहे गौतम शर्मा. 2 मॅन ऑफ द मॅच तरी पण मिळवल्यात. थोडं स्पीडअप करायचं फिल्डिंग टीम. स्ट्राईक एंडला बॅटर गौतम शर्मा. या बॉल फ्लिक केला गेलाय. गौतमचा एक सेन्सिबल स्ट्रोक पाहायला गेला. डीप मध्ये आहेत फिल्डर, रन सिंगल मिळेल. या बॉलवर स्क्वेअर कट खेळले गेले. सनीच्या बॅटमधून एक जबरदस्त टायमिंग करत असताना रन मिळेल 4. सनी प्रॉपर स्क्वेअर कट खेळत असताना सनी गुमल्ला यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर रन मिळतात 4 रनसाठी. आता मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने कमबॅक करत असताना टीम जय स्मृती अष्टविनायक दादर. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 12 रन झाले. धावफल कप 20 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता अजूनही. वेल बॅटिंग सनी. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका फसला गेला. येईल तिकडे डॉट बॉल. मॅच मात्र थोडीफार शांत होताना पाहायला मिळते. धावफलक एक डॉट बॉल पण मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो, बट रन्स चालू ठेवणं गरजेचं आहे. 3 चेंडू झालेले आहेत. रन्स जर पाहिले तर 12 रन्स आलेत. या बॉल फ्लिक केला गेला. एक सेन्सिबल स्ट्रोक पाहिले गेले. गॅप मध्ये फक्त हलक्या तरी ढकललं गेलं. सिंगल रन मिळेल. वेल बॅटिंग सनी खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. या बॉलवर बोल्ड आउट. जबरदस्त बॉल आतमध्ये आणला जितूने. थोडे लेझी खेळले गौतम शर्मा. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. हलकासा बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला जितूने जबरदस्त पिचिंग करत असताना. नवीन बॅटर रितेश पाटील येतात मैदानाच्या आतमध्ये. 32 टार्गेट आहे, म्हणजे 13 रन झाले धावफलकावरती. सिंगल डबल पार्टनरशिप बनली तर इझिली हा मॅच जिंकू शकतो, हा सामना जिंकू शकते टीम जय स्मृती अष्टविनायक दादर. या बॉलवर हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल इझिली. धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. 14 रन झाले धावफलकावरती आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन झाले 14. चोवीस चेंडू आणि जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. 24 बॉल 18. मुक्तदेवी पॅकर चुनापट्टी त्यांच्या विरुद्ध जय स्मृती अष्टविनायक दादर. बॉलिंगसाठी अनिकेत येत आहेत. 24 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. खूप महत्वाची मॅच असणार आहे. चोवीस बॉल 18 करायचे आहेत. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. रितेश पाटील थोडे लेझी खेळले. बॉक्स आउटच्या मध्ये रितेशला बाहेर जावं लागेल. डबल माइंड झाले, खेळू की नको खेळू, परंतु बॅट शेवटी क्षणी ओपन केली गेली आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल.
वाईट जज करत होते, बॉल बाहेर होता, कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल रितेश पाटीलला. सामना रंगेल का? नवीन बॅटर यतिराज देवरुखे बाबू. सिंगल रन चालू ठेवणं गरजेचं असणार आहे यतिराजला. अनुभव आहे त्यांच्याकडे देखील. तेवीस चेंडू आणि जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी अनिकेत येत आहेत. पहिल्या ओव्हरमध्येच पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवल्या गेल्या अनिकेतने. स्ट्राईक एंडला बॅटर यतिराज. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. मॅच वाढवून चालणार नाहीये. यतिराजला रन्स चालू ठेवणं गरजेचं आहे, कारण की हे ग्राउंड असं आहे की इकडे कधी मॅच फसेल याचा नेम नाहीये. या बॉलवर स्वीप खेळले गेले. स्ट्राईक एंडला मात्र नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न केला गेला. रन सिंगल मिळेल. मला गतवर्षीची एक रात्रीची मॅच आठवते, श्री 11 दिवा डोंबिवलीची. असल्फा आणि श्री 11 दिवा डोंबिवलीची एक मॅच मला आठवते. 22 का 21 रनचं टार्गेट होतं. ती मॅच देखील पूर्णपणे फसली होती. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला लेग कट. सनी गुमलला माहिती आहे की मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याच अंदाजामध्ये बॅटिंग करताय. स्कोर कार्ड सिंगलने पुढे जाईल. 16 रन्स आले दफल कव्हर. अर्धा पल्ला गाठलाय, अजून अर्धा पल्ला गाठायचा आहे. 16 दुने 32 म्हणजे 16 रन्स अजूनही करायचे आहेत. स्ट्राईक एंडला यतिराज देवरुखे बाबू. विषभ मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडा फटका फसला गेला. 1 रन कंप्लीट केली गेली आहे. या सिंगल पण चालेल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सनी आहेत. बॉलिंगसाठी अनिकेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. वाई कट्टा मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित 15व वर्षीय क्रीडा स्पर्धेचं महाराष्ट्रातील एक लोकप्रिय क्रीडा स्पर्धा. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. अनिकेतची जबरदस्त बॉलिंग. गुड बॉलिंग अनिकेत. स्कोर थांबवला गेलाय. फक्त आणि फक्त ह्या ओव्हरमध्ये रन खर्च केले गेलेत 3 रन. 18 चेंडू आणि आता जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. 18 बॉल 15. एक बेनिफिट आहे की पॉवर प्लेचं 1 ओव्हर त्यांच्याकडे शिल्लक आहे. जयस्मृती अष्टविनायक दादर. 18 चेंडू आणि 15 धावांची गरज. आजचा संडे लोअर स्कोरिंगचा संडे आहे असं वाटतंय की काय, परंतु दुपारनंतर टायमिंग बदलेल. 50 पर्यंत रन्स होतील का? फायनल पण कशी पाहायला मिळेल? अठरा चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. अठरा चेंडू आणि 15 धावांची गरज. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. सर्वांना वाटलं की मॅच थोडी एकतर्फी होईल, परंतु ही मॅच देखील रंगताना पाहायला मिळते. मगाशी मॅच 38चं टार्गेट, ह्या मॅचचं टार्गेट 32 होतं. 18 बॉलमध्ये 15 करायचे आहेत. मुक्तदेवी पॅकर चुनापट्टी त्यांच्या विरुद्ध जयस्मृती अष्टविनायक दादर. उपांत्य फेरीची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय. पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेलाय सनी आणि यतिराजने की ह्याच ओव्हरमध्ये आपण थोडा स्टार्च घेऊया आणि प्रयत्न करूयात की जास्त रन्स करण्याचा. पहिल्या इनिंगमध्ये 3ऱ्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले घेतला होता. या इनिंगमध्ये 4थ्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले घेतलाय. पॉवर प्ले खूप मॅटर करेल या ग्राउंडवरती आणि या टुर्नामेंटमध्ये. 18 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 18 बॉल 15 करायचे आहेत. यानंतर आदित्य सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध रायडर बॉईज पनवेल. आणि त्यानंतर शेवटची उपउपांत्य फेरीची मॅच, शेवटची क्वार्टर फायनलची मॅच, वियानेट मुकेश रॉयल चेंबूर आणि मंगलमूर्ती वडाळा. ही देखील एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. एका साईडला शुभम लोखंडे, एका साईडला सागर निवादे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही देखील मॅच पाहायला मिळेल.
थोडं स्पीडअप करायचं आहे. 18 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची आहे. स्ट्राईक एंडला यतिराज देवरुके बाबू, मीराबाईंदर रोडचा एक जबरदस्त खेळाडू, याचा आयकॉन म्हणून देखील त्याची मागणी नेहमीच राहिली गेली जेव्हा जेव्हा आयकॉन प्लेअरचे टुर्नामेंट असतात. पहिलाच बॉल कव्हरला खेळले गेले. यतिराजच्या बॅटमधून येईल बॉल, सीमा रेषेच्या पार, येईल चौकार. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं गेलं, येतोय चौकार. कहाणी में ट्विस्ट. यासाठीच पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला होता, पण जबरदस्त बॅटिंग करत असताना यतिराज देवरुके. आता मात्र सामना थोडा सोपा झाला गेलाय. 17 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. आता मॅचला जिंकण्याकरिता एक चौकार आलाय. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर श्रद्धेश, या बॉलवर बोल्ट आउट. कहाणी में ट्विस्ट. चौकार आल्यानंतर श्रद्धेशनी पण विकेट मिळवली. मॅच कोण जिंकेल? 16 चेंडू आणि 11 धावांची गरज. एक रन, एक चौकार, एक विकेट, एक डॉट बॉल, एक सिंगल, एक डबल, एक ओव्हरथ्रो खूप महत्वाचा राहील या मॅच मध्ये. नवीन बॅटर हितेश पारीख येतात मैदानाच्या आतमध्ये. काही वर्ष क्रिकेट पासून थोडे दूर होते, ऑफिसच्या कामात अख्खा देशामध्ये देखील होते, आणि आता मुंबईत पुन्हा एकदा ज्या मुंबईने ओळख दिली, दादर शिंदेवाडीचे एक जबरदस्त खेळाडू हितेश पारीख. मग खूप वर्ष हितेश देखील चांगलं क्रिकेट खेळले गेले मुंबईतील. हितेश पारीख येत आहेत. 16 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची आहे. 16 बॉल 11. हितेश पारीख स्ट्राईक एंडला. या बॉलवर कव्हरला खेळले गेले, बट बॉल जाईल सीमा रेषा पार, येईल चौकार. हितेश पारीख ब्रँडेड फटका, कडक, आणि आता प्रेशर दूर केलं. हितेश पारीखचा पहिला चौकार मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करत असताना प्रॉपर टायमिंग केलं गेलं. पारीखची बॅट पकडण्याची एक वेगळी पद्धत आहे, वेगळा स्टान्स आहे. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल रन मिळेल. धावफलक मात्र एकनी पुढे जाईल. 26. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन तिकडे मिळेल. पारीखने कॉल दिला की रन्स होऊ शकतो. 1 रन होईल. या बॉलवर व्हाईट बॉल, श्रद्धेच्या माध्यमातून चुकी होती. मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. सिंगल जरी केली तरी जयेशमूर्ती अष्टविनायक संघ जाऊन पोहोचेल सेमीफायनल मध्ये. धावफलक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी 28 रन झाले. त्यांनी आता फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी अनिकेत. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सेकंडला सनी गुमलला आहेत. विक्रोई टागोरनगरचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. खूप चांगलं क्रिकेट खेळले याही मॅच मध्ये. मग त्या परिसरातून आयकॉन स्पोर्ट्स क्लब एक देखील स्थानिक संघातून खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना त्यानंतर जर पाहिलं तर ब्ल्यू स्टार संघासाठी स्टेशन वाईज चांगलं क्रिकेट खेळले, आणि त्यानंतर खुल्या गटात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना कमी दर्जाचं क्रिकेट खेळले गेले, पण एक चांगल्या लेवलला क्रिकेट खेळले. सनी. या बॉलवर देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल, आणि हा सामना आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे.
फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. टीम जय स्मृती अष्टविनायक दादर. पुन्हा एकदा वाईट बॉल आणि बॅक टू बॅक दुसऱ्या वर्षी सेमीफायनल मध्ये जात असताना जय स्मृती अष्टविनायक दादर संघ फक्त आणि फक्त आता हा सामना जिंकला गेलाय. जय स्मृती अष्टविनायक दादर संघ जाऊन पोहोचतोय सेमीफायनल मध्ये जाणारा आजच्या दिवसातील हा दुसरा संघ.